ब्लॉग्स येणार नाही. त्याचं रिझन असं होतं की यूट्यूबकडून आपल्या चॅनलला स्ट्राईक आले कम्युनिटी गाईडलाईन्सची. खूप लांब गेला तू पाणी. हालत खूप बेकार झाले एकदम. आता ह्याला त्याचा हात पकडून न्यावं लागतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र मंडळी. तर सर्वांना साई माई सकाळ आणि आजचा दिवस आहे दुसरा. आणि सर्वजण रेडी वगैरे होऊन झालेत आणि आम्ही आज टी शर्ट पण काढलेत आमच्या घालायला. साईराम. तो आता आम्ही चाय घेऊ. फ्रेश वगैरे सकाळी झालो, लवकरच झालेलो. तो 5 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो. आता चाय घेऊ, बिस्किट घेऊ आणि मग आपली आरती होईल आणि मग आपल्या दिवसाची सुरुवातही होईल. आणि बघूया आजचा दिवस दुसरा कसा जातोय आणि काय काय घडतंय. मजा होते, एन्जॉय होते. सो ब्लॉग सोबत कंटिन्यू राहाच. आणि कालचं तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे आगमन वगैरे झालं आणि सर्वजण एकत्र आले. सो असे 7 दिवस मजा येणार आहेत. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा. साईराम साईराम साईराम. चला तर सुरुवात झालेली आहे आणि आमचं पहिलं ठीक असणार आहे नाश्त्याचं सँग्रीलाच्या इकडे. आणि आजचं टोटल किलोमीटर आहे. आजचं टोटल किती आहे? आणि आज जे टोटल आहे तर 40 किलोमीटर आहे. म्हणजे दुपारच्या जेवणाच्या टेकपर्यंत आम्ही एक 15-20 किलोमीटर चालू. आणि 10 वाजता तर आपलं नाश्ताच टेक असतं. ए कंपनी हा. तर आमचा एक ग्रुप झाला आहे. म्हणजे दुपारच्या नाश्त्यापर्यंत किंवा जेवणापर्यंत एक पालखी येऊन त्यानंतर दुसरा ग्रुप घेईल. तर आम्ही सगळे एक कंपनीवाले तर थंडी तरी अजून काही जाणवत नाहीये. आणि अशा प्रकारे सुरुवात झाली आपल्या पालखीची. आणि पुढे जाऊन मजा मस्ती करू, एन्जॉयमेंट करू आणि तसं दाखवत राहू. भावानं जस्ट सुरुवात केली होती चालायला आणि रस्ते बघा. साईराम साईराम. म्हणजे दरवर्षी या रस्त्याला ना ही चालत असते लिटरली. आता जो साई भक्त असेल, जो बिना चपल्या चालणार असेल ना, त्याच्या पायाला त्रास. एकतर रस्त्यामध्येच खराब असतात, त्यामध्ये असे. आणि ऑलमोस्ट इथे असं पुढे पण तसं सिच्युएशन आहे. रस्ते खराब असल्यामुळे ना चालायचे नीट इश्यू आहे. आपली पालखी का परत उडलं. रस्ता खराब असल्यामुळे आता परत फिरून जायला लागेल. म्हणून आम्ही पालखी थोडी पुढून फिरवली. आय होप की हा रस्ता बनेल, कारण की नेहमी आम्ही पाईपलाईन मार्गाच्या इकडून जातो आणि आता या टायमाला पालखी उलटी फिरवली पुढे रस्ता खराब असल्यामुळे. एव्हरी इयर्स इकडे हीच सिच्युएशन असते. काय माहिती असा रस्ता अजून पुढे कुठपर्यंत असेल.
चला साईचं नाव घेऊन चालत राहू. आम्ही इकडनं क्रॉस करत होतो आणि मध्ये एक मस्त कुत्रा भेटला स्ट्रेट डॉग आहे. किती क्यूट वाटतं बघा ना. त्याला कपडे घातलेत. कपडे घालून आले बाई. हे बघा आत्ताशी आले लोक पालखी सोबत. झेंडा पहिला झेंडा पार्ले देऊ चाय पिणे बोलते देऊ आता जस्ट. चला आम्ही पण चाय पिऊन घेतो. तुम्ही पण या चाय प्यायला. ये आमचा दरवर्षीचा इथे आम्ही यांच्याकडे इडली मेंदुडा खातो आणि हा दरवर्षीचा आलाय इडली मेंदुडा मिक्स. आणि बाकीच्यांचं बॅड लक. आम्ही थांबलो आणि टाइमवर आले. हा आमच्या नशिबात होतं बाकीच्यांचा बॅड लक. भावांनो रस्ता किती छान आहे. आणि अशा रस्त्यावरती तो विदाऊट चप्पल झाला त्यालाच माहिती होतं दुःख काय. पूर्ण रस्ता तसाच आहे. आणि इथून पुढपर्यंत ऑलमोस्ट असंच आहे सेम. आणि ह्याच्यामुळे मग यांनी चप्पल घातली तर फटाफट निघून जातात. म्हणजे विदाऊट चप्पलच त्या हळू पोचतात. सुंदर रोड आहे किती बघा. हा ना. हो भावांनो किती पाय थकले आणि किती त्रास झाला ना पण जेव्हा हा बोर्ड दिसतो मन मात्र एकदम तृप्त होऊन जातं. कारण की ज्या गोष्टीसाठी चाललोय तर जेव्हा असं काही गोष्टी दिसतात रस्त्यामध्ये तेव्हा तर अजून म्हणजे मन हलकं होऊन जातं. अजून तरी आम्हाला खूप चालायचं आहे. सेंग्रा रिसॉर्ट क्रॉस झाल्यानंतर आमचा ट्रेक आहे. आरती पोरं पोचलेत आम्ही नाही पोचले अजून थोडा वेळ आहे बट पोचूच. आणि मग ट्रेकवरती जाऊन मग एखादी सिच्युएशन काय तुम्हाला दाखवूच. यो आपण दुपारच्या सॉरी नाश्ता ट्रेकवर पोचलेलो आहे. काम भारी काय खारी. आमची मंडळी पहिलेच पोचले. ये बॉय. हा नवीन आचारी पण घे. हा नवीन कुठे हा तिकडे कुठे तर चला फटाफट फ्रेश हो आणि आपण नाश्ता करून घेऊ. भाई ऊन खूप आहे आणि आम्हाला माहिती दिसलेत अननसवाला. आम्ही आलो अननस खायला. भाई कैसा आहे व्हिडिओ काढती. सो गाईज मी याच्या फोनमध्ये शूट करतोय कारण की माझ्या फोनचा स्टोरेज फुल झाला आहे आणि ब्लॉगचं पण टेन्शन आलं कारण की यूट्यूबमध्ये कम्युनिटी गाईडलाईन आले. तो चेक करेल काय इश्यू आहे काय नाही. आय होप की सोल्युशन निघेल आणि माझे 7 दिवसाचे 7 ब्लॉग अपलोड होतील. तो नाहीतर मग ब्लॉग येणार नाही तरी ॲट. आणि एवढं ऊन आहे. आमचा अर्धा मित्र परिवार पोहोचलाय फक्त आम्ही बाकी आहेत. सो आम्ही पण आता पोहोचू. मंडळी तर आता आम्ही पोचलोय दुपारच्या ट्रेकवर आणि आता चाललोय आंघोळीला. आणि तिकडे विहीर आहे. विहिरीच्या पाण्याने मस्त आंघोळ करणार आहे आणि आले तिकडे आंघोळी करून यो. सो आम्ही पण चाललो तर आंघोळीला. बाकीचे मित्र पण तिकडेच आहेत. खरं तर मी जाणार नव्हतो कारण की पाय बी जाम दुखवते आणि लोक पहिलेच आंघोळ करून आलेत आणि थोडा मूड पण ऑफ आहे.
आणि आजपासून ब्लॉग टाकणं मी बंद करणार होतो खरं तर, पण त्याचा रिझन मी थोड्या वेळाने सांगेल का. तर ठीक आहे, सांगेल मी तुम्हाला थोड्या वेळाने, जसं इकडे निघू त्याचा रिझल्ट सांगेल की ब्लॉग टाकणं मी बंद करणार होतो आणि माझं मन पण नव्हतं खरं तर. पण ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी मार्ग असतो. असो सो आता आपण चाललो आंघोळीला आणि इकडे फ्रेश वगैरे होऊ, मग जेवणाचा मेनू बघूया आजचा काय. पुरं फुल एन्जॉय करतो ते पाणीचं. ते समोरच आहे बावडी. रिसॉर्टला आले ना भाई, रिसॉर्ट. हो, इकडे सगळे आपले साई बंधू आंघोळ करतात आहे. वाह, ये ब्रो ये. चला तर आपण पण आंघोळीची मजा घेऊया. यो स्विमिंग पूल, गावचा स्विमिंग पूल. आतमध्ये साप पण नाही बोलतो, सफेद साप तो पण. शार्क मासे आहेत, कासव आहेत, मासे आहेत. बकेट डालती क्यों नहा रहे हो, डायरेक्ट खुद ही मारो ना भाऊ भैया. गेलो तू पाणी जाम गरम पाणी रे. आम्ही निघालो तुम्ही जेवायला या. तुमचा उपवास आहे. भूक लागली आहे, तुम्ही लवकर जेवा ना. अच्छा मग ठीक आहे, असं खरं बोल ना. आज जेवणाला डाळ भात, श्रीखंड, वाटाणा बटाटा आहे ना, वाटाणा बटाटा, फ्लावर, पुरी आणि पापड. सो पटापट जेवण घेऊया, कारण की याच्यासारखं टेस्टी जेवण कुठेच नाही. साईमाई संध्याकाळ भावांनो, आणि जस्ट आपण आपल्या दुपारच्या हॉलवरून निघालोय आणि संध्याकाळला छास आहे. अजून चाय नाश्ता बाकी आहे आणि आपली पालखी पण निघाली आहे. तो आता आपल्याला अजून 20 किलोमीटर, म्हणजे इकडून 20 किलोमीटर आहे. आणि अजून एक गोष्ट, मी चॅनल का बंद करणार होतो याचा रिझन मी थोड्या वेळेस सांगेल, कारण की रिझन जेन्युइन होतं. सो त्याच्यामुळे थोडं अपसेट पण आहे, पण ठीक आहे, प्रयत्न करत राहायचे, होत राहतात गोष्टी. नमस्कार मंडळी. तर आता संध्याकाळच्या वाजले 6:30 आणि आता आम्ही पडगाव तर क्रॉस केलं ऑलमोस्ट. एक पुढे थोड्याच वेळेवरती आपला टेक आहे आणि ऑलमोस्ट सगळेजण पुढे गेलेत. मी, मंथन आणि शशांक थकलोय म्हणून बसलोय. आणि जसं की मी मगाही सांगितलं की ब्लॉग्स येणार नाही, त्याचं रिझन असं होतं की यूट्यूबकडून आपल्या चॅनलला स्ट्राईक आले कम्युनिटी गाईडलाईन्सची. सो त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट मी अपलोड करेल, व्हिडिओज टाकेल तर ती होणार नाही. 12 जूनपर्यंत ती स्ट्राईक आहे, पण त्यानंतर मी करू शकतो. पण पालखीचे तर ब्लॉग येणारच होते, म्हणून त्यासाठी मी नवीन चॅनल ओपन केलं. कारण की मला माहिती आहे व्ह्यूज वगैरे कमी जातील, पण ठीक आहे, प्रयत्न करत राहील. आणि आशा करतो की तुम्ही नवीन चॅनलला पण तसाच सपोर्ट करत जसा आधी केलात. थोडं सॅड आहे कारण की एवढे सबस्क्रायबर होते आणि म्हणजे एक सबस्क्रायबर महत्त्वाचा होता. पण ठीक आहे, प्रयत्न करत राहील, कदाचित असेल काहीतरी. सो ठीक आहे, ब्लॉग येतील आपले 7 दिवसाचे जसे ब्लॉग आहेत तसे येतीलच. आणि तसं काय असेल मी अपडेट करेलच. बाकी आशा करतो की तुम्ही आधीसारखा सपोर्ट कराल, व्हिडिओ आवडल्यास लाईक कराल, कमेंट कराल आणि शेअर तर करा, सबस्क्राईब पण करा बस, आणि तुमचं प्रेम असू द्या. सो भावांनो, नाश्त्याचा टेका आम्हाला भेटला नाही कारण की लेट झाला, पालखी निघून गेली. आणि शोधत शोधत आम्हाला भेटलंय पाणीपुरीचं दुकान. आता इकडे काहीतरी खाऊ. आणि हे दोघं नवीन सभासद आहेत, लंगड्यात इथपर्यंत आलेत. हालत बेकार आहे गाईस, हालत बेकार. बेकार 6 किलोमीटर जायचंय. हा सॉरी विसरलो, आम्ही मगाशी बोललो तर तिकडनं 10 किलोमीटर होतं. आणि आता इकडे नाश्त्याचा ठेक होता निसर्ग हॉटेल म्हणून, तिकडनं 6 किलोमीटर ना, तिकडनं 6 किलोमीटर. वैतागलोय आता, आणि नाश्त्याचा भेटलं नाही तर काहीतरी इकडनंच खाऊ आणि ठेकवर बघायचा प्रयत्न करू. आज आम्हाला होणार आहे खूप लेट. आता घेतो पाणीपुरीची मजा. पहिला चावा, पहिली बाईट डायरेक्ट रणांगणांमध्ये.
कशी टेस्ट आहे ना? स्ट्रीट फूड ते स्ट्रीट फूड भाई. यो सो आता मी पण टेस्ट करतो. थोडंफार वेगवेगळ्या डिशेस ऑर्डर केल्यात. इकडेच खाऊ आणि मग जेवणाला जाऊ. तर मी टेस्ट करतो. टेस्ट आहे. टेस्ट आहे अभी तो बेस्ट आहे. सो गाईज इकडे आता थोडा नाश्ता करू आणि ट्रेकवर पोहोचायचा लवकर प्रयत्न करू. आम्ही निघालो तुम्ही येताना. सो गाईज आता वाजलेत 10:30 आणि आम्ही तिकडे पाणीपुरी खायला गेलो तेव्हा तिकडे 9:30 झाले होते ऑलमोस्ट. म्हणजे आम्ही जेव्हा निघालो तेव्हा. आणि रस्ता पूर्ण सामसूम आहे. पूर्ण दिसत आहे तुम्हाला. समोरनं गाडी येते फक्त लाईटी दिसतात. हा फक्त गाड्यांच्या लाईट ते पण बघून चालायला लागतं. आणि मागे पूर्ण अंधार. आणि तरी शशांक चालतोय. शशांकच्या हवा थोडी टाईट झाली पण ठीक आहे चालतोय. सो अजून आहे म्हणजे इकडून एक 4-4.5 किलोमीटरवर आहे. आणि आम्हाला पोचायला कदाचित आता 10:30 झालेत. एक 11:30-12 होतीलच. आय होप की लवकर पोचू. आणि आता चालून पाय पण झालेत सुन्न. लॉक झालेत. सो गाईज बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो. आणि कंटिन्यू तर करणारच आहे. चलो ओम साईराम. गाईज फायनली आम्ही पोहोचलो. ये क्यूट स्माइल एकदम. आता मी जातो फ्रेश होतो आणि जेवण घेतो. लगे माफियास. फटाफट फ्रेश हो आणि जेवण घेऊ. साईराम भावांनो. सो आजच्या जेवणाला आहे झुणका भाकर पापड आणि वाटाणा बटाट्याची भाजी. सो सगळ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेऊ आणि पुढे शेड्यूल बघूया काय. भावांनो जस्ट आडवा पडला होता आणि आजचं भजन तर मिस झालं. पण ट्राय करेल की अपलोड करायचं. आणि आज फुल हवा टाईट झाली. तशा पूर्ण पेटी. सो आज खरंच खूप थकलोय आणि लेट झाला पोचायला. आता सध्या ब्लॉग मी इथेच संपवतो. आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब वाढू दे जरा. भेटूया उद्या नवीन मजा मस्ती सोबत. बाय.